हाय मित्रांनो, मैत्रिणींनो, नमस्कार। मी शिल्पा साळुंके। तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते। तर मित्रांनो, मैत्रिणींनो, सकाळचा व्हिडिओ आहे। सकाळच्या 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता निसर्ग बघा किती छान असा दिसतोय आणि मस्त असं वाटतंय। थंड अशा हवा येत्या, खूप छान वातावरण झालंय सकाळ सकाळी। तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही म्हणा सकाळचा ताई शेतावरचा व्हिडिओ कधीतरीच टाकते, तर आज खास आहे, तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। तर सकाळ सकाळी मी शेतावर आले। आज कारभारी नाही आहेत घरी। तुम्हाला मी पहिला व्हिडिओ टाकलेलाच आहे की कारभारी गेले देवाला, आमच्या कुळस्वामीला येराडला। तर 2-3 दिवस कारभारी येणार नाहीत, तर सकाळचे जनावरांचं दूध मीच काढणार आहे। तर चला आपण शेतावरचा व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो, मी शेतावर आले आणि व्हिडिओ चालू केला आहे। तर आत्या माझ्या आधी 5-10 मिनिटं आलेल्या आता। तर आत्याचं चाललंय बघा शेण काढायचं आतल्या जनावरांचं, आणि मुलांना पण मी घेऊन आल्या। यशराज आणि विराज मागं लागून आलाय की आम्ही पण येणार शेतावर सकाळ सकाळी। तर मुलांनी कोंबडे सोडायला लागले त्या, आणि माझं चाललंय बघा आता कुट्टा करायचं जनावरांना घालण्यासाठी। आता कुट्टा कमी आहे तर ते करणार आहे। तर तोवर मुलांनी बघा कोंबडे सोडलेत। तर आपल्या कोंबड्या आहेत 30 ते 35 कोंबड्या आहेत, आणि आपली जनावरं 5-7 जनावरं आहेत। तर चला पुढचा ब्लॉग बघा। तर आत्यांचं चाललंय शेण काढतात त्या आणि गायींच्या धारा काढून घेतात। तर मुलांनी जनावरांना वैरण आणि खाद्य घातलं। खाद्य घालून नंतर मग बाकीचं करायला लागलेत। मुलं सुद्धा खूप सारी मदत करतात मला शेतात। तर आत्यांचं चाललंय बघा गायींचं दूध काढायचं। तर आत्या गायींचं दूध म्हणजे शेडमध्ये मोकळ्याच ठेवून काढतात, असं बांधत वगैरे काही सुद्धा नाही। तर यशराज बसलाय। तर असं दूध काढायला मला भीती वाटते। आमच्या आत्या काढतात की का जनावर असं एका साईडला जाईल, दूध व्यवस्थित निघणार नाही असं वाटतं, कारण आत्या आमच्या व्यवस्थित काढतात। तर मी आतमध्ये म्हैशींच्या धारा काढत होती आणि बाहेर आत्या गायींच्या धारा काढत होत्या ना। एक गोष्ट अशी घडली मित्रांनो आमच्यासोबत की आम्ही 2 किटल्या दूध भरून काढलं, 2 किटल्या भरल्या आता, आणि एकही थेंब आमच्या घरापर्यंत गेला नाही। तर काय असं घडलं, नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की असं काय घडलं की दूध काढलं खरं आम्ही रिकाम्या हातानेच घरी गेलो, नक्की काय झालं। तर कसं असतंय मित्रांनो, आपल्या रोजच्या रुटीनमध्ये कसं असतंय, रोजचं जे शेतावर माणूस जातं त्यांना माहिती असतंय की काय केलं पाहिजे, काय केल्यावर काय होतं, हे सर्व काही माहिती असतंय। आणि आपण कधीतरी जर शेतावर गेलो तर लय अवघड होऊन जातं की जनावरांना खाद्य कोणतं चारायचं आहे, खाद्य कोणतं घालायचं। असं आहे की भाकड जनावरांना वेगळं खाद्य आहे, गाव जनावरांचं वेगळं आहे, आणि दूध देणाऱ्या जनावरांचं वेगळं आहे। तर ते आपल्याला लवकर डोक्यात येत नाही, कारण की आपण रोजच्या रोज शेतावर नसल्यामुळं। तरीसुद्धा मुलं कारभाऱ्यांबरोबर शेतावर येतात, त्यामुळे त्या मुलांना आत्यांना माहीत होतं। मी आता आजारी जशी पडली 4 महिने झालं, तर तशी मी शेतावर जास्त येत नाही, आणि मला शेतावर आणत सुद्धा नाही ती, कारण की ऊन भरपूर लागतं त्यामुळं। तर मित्रांनो, असं होतं की जे मी रोज करणारी गोष्ट आहे ती आपण लगेच हाताळू शकतो, की रोज आपल्या हाताखाली बसलेले असते की आता हे नाही हे केलं पाहिजे, ते नाही ते केलं पाहिजे। खरं शेतावरचं असं झालंय की मी कधीतरी शेतावर येते, त्यामुळं मला लय अवघड झालंय कोणती लागवड कोणत्या जनावरांना चारायचे, नाहीतर कोणत्या म्हैशीचं दूध जास्त भरतं, कोणत्या म्हैशीचं कमी भरतं, कोणतं कोणत्या किटलीत काढायचं, हे मला म्हणजे माहितीच नाही, कारण की मी जास्त शेतावर सकाळची येत नाही। दिवसभर असते खरं शेतावर सकाळचा येतच नाही। कारभारी आणि सासूबाई दोघंच असतात सकाळ सकाळचे। तर सासूबाई असल्यामुळं खूप सारी अशी हेल्प होती मला शेतावर कामाची। तर सासूबाईंची मदत होती, सासूबाई मला खूप सारी मदत करतात शेतावर। तर सासूबाईंनी सांगितलं हे लागवड चारायची त्या जनावरांना, ती चारायची त्या जनावरांना, असं करत आम्ही सर्व काही शेतातलं केलं। आणि तुम्हाला मी म्हणलंच की शेतावर आम्हाला दूध एकही थेंब मिळालं नाही, एवढी मेहनत केली। 6 वाजल्यापासून मी 9 वाजेपर्यंत शेतावर होती, तरीसुद्धा दुधाचा एकही थेंब आम्हाला घरापर्यंत गेला नाही, म्हणजे घरात खायला सुद्धा राहिला नाही आम्हाला। डेअरीला घालायचं लांबची गोष्ट आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला कळेल की दूध का घरापर्यंत गेलं नाही आणि काय झालं दुधाचं, हे तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये नक्की कळेल। तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला माझे शेतातले व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगत जा, आणि लाईक शेअर नक्की करा। तर चला पुढचा ब्लॉग आपण बघूया।
काय पुढं घडलं की आमचं दूध पूर्णपणे गोट्यामध्ये सांडून गेलं, पूर्णपणे असं संपलंच दूध, काहीच एक थेंबही राहिला नाही। तर मोठी अशी गोष्ट केली मुलांनी की मुलांमुळं एकही थेंब आम्हाला दूध भेटलं नाही। तर भरपूर असं कावली मी मुलांना की असं का केलं म्हणून। 1-2 लिटर नसून आमचं दूध म्हैशींचं 7-8 लिटर दूध आहे आणि गाईंचं कमी आहे, कारण की गाई गाब आहेत त्यामुळं। तर आत्याने त्या दुधाचा व्हिडिओ करून दिला नाही, दूध गोट्यामध्ये सांडलं त्याचा, नको करू म्हणल्या। तर विराजनं आमच्या ही पाडी बाहेर सोडली आणि ही पाडी आत्याने पुढं बघून दूध काढत होत्यात आणि पाडी मागणं गेली आणि त्या किटलीवर उडी मारली। ती किटली पूर्णपणे सांडली, पूर्ण भरलेली किटली पूर्ण अशी सांडून गेली, एकही थेंब त्यात राहिला नाही, थोडं तळाला राहिलं म्हणाय राहिलं, ते पण खराबच माती वगैरे उडली त्यात। तर असा प्रकार घडला बघा। तर चला, आपल्या नशिबातच नव्हतं आज दूध म्हणायचं आणि पुढं चालायचं। तर आता साफसफाई करून आवरून मी चालली घरी मुलांना घेऊन। आत्या काही घरी येणार नाही तर आता इथूनच जायचं आहे तर कामाला, म्हणजे ऊसाचा पाला काढायला। तर चला आवरून घेते, जे झालं ते झालं। तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। मित्रांनो मैत्रिणींनो, वर्षातला पहिला पाऊस झालेला आहे आमच्याकडे आणि खूप छान असं वातावरण पण झालंय बघा, मस्त वातावरण झालंय। उन्हाळा कडक पडलेला, एवढी गरमी होती, खरं पाऊस पडल्यावर खूप छान वाटायला लागलंय, थंड असं वातावरण झालंय। तर चला मित्रांनो, बाय।